बाई काय ग ही लयच शायनिंग मारती. अगं शायनिंग मारायचं जाऊ दे, हे बघ हे गळ्यातलंय ना, हे 1 ग्रॅमचं आहे आणि तिच्या बापानी हीच डिझाईन तिला असलीत करून दिली. हाई जरा श्रीमंतच घरातली पण लय शायनिंग नुसते उचलूनच बाता येता. हे असं एवढं कुठं असतं का? आणि लय शायनिंग हवेत. तिला वाटत आपला नवरा कामाला जातो, नोकरीवाला आहे, आपली शेती करते, त्याच्यामुळे ती जरा जास्त तिचा नवरा कामाला जातो, आपले काय घरी बसलेत का? काय बाई ते राहणं, काय ते मोबाईल मध्ये नखरे ते बाय 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 बाबा काय नवरा करून देतो म्हणून हाय. आपल्याला तर लोक नावं ठेवतात बघा यांची लहानी जाऊ कशी येईन काय येईन. त्या नवऱ्याला बी पटत, त्याला 17 बारा सांगायला गेलं का नाही वहिनी असं नाही, नाही वहिनी तशी नाही मै बायको. आणि बायकोसाठी येडा झाला. बायकोसाठी येडा जाऊ दे, पार्लर मध्ये दर आठवड्याला जाती, काय 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 करून घेती आणि आपले अवतार बघ. कोण म्हणल का जावा इथे? हा ना. आणि लयच दिसते उचलून बाता बाई तिच्या, एवढीच काय शायनिंग मारती का काय नाही बाय 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 बाय. लयच अवघड आहे तिचं बघायचं शॉपिंग आणि हे ते. आणि ते रोज हॉटेल मध्ये जेवायला जातो नवरा घेऊन, त्याला बी काही वाटायला पाहिजे एकत्र राहायला येत. आपण असं काय करावं? आपण काही पाप केलंय? आपल्यालाही घेऊन जायचं ना. हे आहेत ना साऱ्या गावाला गुंगारा एकटे देऊन येते, आपल्याला कोण नाही. मुळात आहे ना यांनाच आखलीचा भाग नाही तर काय. शेजारी दिसत नाही नवरा कसा बायकोला बघितलं का, बारका कसा चिटकून असतो तिला. आणि आपण यांना म्हणलं का फोन करावं का, यावं घरी काम आहे जरा जायचंय म्हणलं का लगेच यांचं पार वाकडं होतं सगळं. आमचं तो लगेच तुला कुठं जायचं. नुसती घरात खूपसून बसत फोन पाहत बसते, आपल्यात बसत नाही, बोलत नाही, कामात एकत्र येत नाही. अशी काय गुरमी काय ना तिला? अगं पैशाची गुरमी, दुसरं काय. काय बाई तिला आवाज जरी दिला ना कधी पटकन बाहेर येणार नाही. काही कर म्हणू लागलं तरी मोबाईल मध्येच लक्ष असतं, काय तिला आवाज जाणार आहे का आपला? आणि त्या नवऱ्याला दिसत नाही मोबाईल पाहती, मोबाईल मध्ये काय चाळे करती. त्याला काय कळणार आहे, त्याला काय समजणार आहे? त्याला जाती त्याला तेच गोड लागतंय ना, हॉटेलमध्ये जाणं, बाहेर फिरणं, अजून काय लागतंय आता? काय नुसतं पैशाचा उडावून आडावेन काय. काय करते आता, आपल्या नशिबी आलंय असं नुसतं घरकाम करणं, कपडे धुणं. आणि पाहिलं तर महिन्याला आई बापाच्या इकडे बी जायला लागत तिला, सगळे तिचे नखरे. कुणीच काही म्हणत नाही तिला. आपण जर सगळी काही केलं का लगेच आपल्यावर तुटून पडत. आपण भाजी आणायला गेलो साधं तर लगेच एवढे तास गेले तेवढे तास गेले. नाही तर काय काही झालं का लगेच माझ्यावरच येणार, काही झालं का आपल्यालाच बोलणार. आज आहे ना बघू आता यांना म्हणून आपणही जाऊ बाहेर, बघू होतात का तयार. कशाला न्यायचं त्यांना बाहेर ना आपण कशाला जायचं? उघड डोके उतारे धंदे बाहेर नेऊन काय करणार आहे ते? काय चाललंय? काय सांगावं, आमच्या लहान्या बाईचं लय थाट आहे आमच्या घरात. काना मागून आली ती तिखट झाली. आमचं चालतंय का काही घरात? तसंच असतं. काय तसंच असतं? नाही तिची काय चुकी. आता आम्ही काय केलंय? काय झालं? आता आला शेतीचा पैसा, तुम्ही जर काय रुपया दाबूनच ठेवणार, तुमचे नवरे दोन्ही बेवडे जाऊन ते सकाळची बारी पेटी संध्याकाळी उतरत, त्यांची काय करणार आहे माणसं तरी. आता आम्ही आता त्याचे पैसे भरले लहान्या काय नवरे आले ना गचुंडाला जराच वाईल निघायचं मनाच. तसंच वाटत आहे आता. तुम्ही विचार करणार शेतीचे पैसे येणारे कुठे जातील? नाही शेती काय लहान आहे काय तुमची? 100 एकर ते बारकं चाप्टर आहे. तुम्ही मस्त म्हणता आम्हाला असं पैसे त्याच्याकडे देतात म्हणून तर आम्ही नाही ना सेपरेट निघत. त्याला नको एका मिनिटात माणूस सेपरेट निघत. बाईच्या पुढे गडी आहे का? सेपरेट निघल, पण हे बारकं केवढं चाप्टर आहे त्याच्यापेक्षा त्याची बायको इंदुरीकर म्हणून गेला, बाईन डोळा मारत माणसाने वावर सगळं खरं आहे. आम्ही करू शकतो पण माणसाला वाटत पण आमची बारकी आहे का तशी? तिने डोळा मारला तर पार आमचा दीर पार. काय केलंय माहिती तुम्हाला? काय केलं काय माहित नाही आम्हाला. मध्ये फ्लॅट घेतलाय काय 22 लाखाचा. तुम्हाला तपास तरी बाई, म्हणजे ते ऊसाचे पैसे आले ना तेव्हा आपण विचारत होतो का यांना कुठं गेले कुठं गेले. आणि यांना म्हणलं मला गळ्यातलं करा नकली घालून इंडते तर नाही ना म्हणे तुला काय करायचंय काय करू माहिती बी नाही. असंच आमच्या हे असेच आहे, यांचं घरात लक्षच नसतं दोघांचं. आणि मग त्याची बायको त्या सासऱ्याने दिले त्याला थोडेफार पैसे, बाकीचे घातलेत घरातून. आणि मग बायकोच्या पुढे पुढे नाही करायचं तर काय करेन? बस बोंबलत तुम्ही. आणि तिचा मोठेपणा बघितला का? जसं काही तुम्हाला हानीन खोटं बोलत नाही. गावातल्या लोकांना माहिती पण आपल्याला माहित नाही. नाही हानीन तुम्हाला दिसन, तुम्हाला हानी ती का नाही ती. बरं मी जातो मग कर बाई बाई त्या नानाला तर साऱ्या सगळं माहिती आणि आपल्याला घरातल्या घरात राहून काहीच माहित नाही. नाही तर काय. आणि आपण नुसतं घरात धुवायचं आणि खायचं एवढंच करतो. धुणं आम्हाला काय करायचं? कोणाच धुवून
केव्हाचं धुणं धुता 1 तास झालं की ऐकते मी सगळं. अगं इथं आमचंच आम्हाला व्हायला तू कोणी घेऊन बसलं झालं का धुणं धुवून तुला बोलायची तरी पद्धत आहे का बोलायची पद्धत तुम्हाला आहे का पद्धत माझी केव्हाची चुगलं करत बसते नाना आले तर काय काय म्हणली आणि बाई आम्ही काय केलं नानाला सगळ्या खबरी असतात नवऱ्या सोबतच बसती चिटकून मग काय माझ्या नवरा का दुसरीकडे जाईल काय मग का बाहेरच्या शेजारचीकडे जाईल. अगं बाई कधी म्हणलं आम्ही असं कधी म्हणलं बाई मी सगळं ऐकलं तुमच्या मागच बसले ते सगळं ऐकलं मी. किती खोटं बोलते बरं तू तुम्हाला काय करायचं मी हॉटेलला जाऊ कुठं जाऊ आम्ही आमचा पैसा घेतोय का तुमचा पैसा घेतोय आम्ही. हा तू आमचा नाही घेत आणि सगळ्यांचा शेतात पैसा करायला लागली एकत्र असून माहिती ना माझा नवरा अगं आमच्या लग्नाला 10 वर्ष झाले 6 झाले तुझ्या लग्नाला 2 वर्ष झाले आमचं आणि तुमचं करायला लागली आम्ही केलं नाही. मग मला सांगा तुम्हाला काय एवढी मिरची लागली मग मी हॉटेलमध्ये जाऊ नाही तर नवऱ्यासोबत अगं आपण एकत्र राहत होतो आपण जरा आमचा पण थोडा विचार करावा. मी काय तुमचा विचार करू तुम्हाला नाही करता येत का तुमचा विचार. अरे वा आला मला विचार करायला मला काय घेणं देणं तुमचा विचार करायचा आणि तुमचा विचार करा मला काय घेणं देणं पडलं. माझा बाप मोठा आहे कळलं ना. तुझा बाप मोठा आहे ना मग तुमच्या घरी नाही तुझा लय मोठा असेल तर आम्हाला काय करायचंय. तुमचे बाप तर तसे पण भिकारी. तुझा बाप भिकारी तुझा अख्खा खानदान भिकारी. अगं तुझं सगळंच भिकारी. काय म्हणले तुम्ही दोघे मला काय म्हणले म्हणजे तू काय आमच्या बापापर्यंत जाते का तू कस काय आमच्या बापापर्यंत जाते तुम्ही भिकारी तू पण भिकाऱ्याचीच आहेस तू बी भिकाऱ्याची आमच्या आई बापाचं नाव नाही काढायचं. चालले आम्हाला शिकवायला म्हणते धुणं धुवायला लहान आहे तू सगळ्यात तू कस काय बोलते का बोलतात नाही तोंड नाही मी तिच्या सोबत बोलते करू नको तुला बोट तिकडं निकडं नाही चल तू पण निघायचं करायचं इथून लगेच अजिबात राहायचं नाही आमच्या जवळ मागं राहून बोलायचं मागं राहून अजिबात नाही बोलायचं काय का शानपणा ऐकून घेणार आहे हात कस काय सोडायचा तू कस काय आमच्या बापावर बोलली तुला काही आहे का नाही का हे करते का पहिले तुम्ही असं सोड म्हणजे तुझं काय म्हणजे तू जरा नीट बोल ना मग जरा नीट हिला काय काय सोडायचा मोठे म्हणून काय झाले काय करू शानी झाली म्हणजे मग कसं काय धावधाव येते आमच्यावर हात लावायची आणि तू तिकडं तू का बस अरे कमून भांडणं करतील कमून अंतर दोघी जरी काही लाज वाटते का बघा ना मोठ्या बहिणीवर हात उगारती. या दोघे चुगल्या करतो तुम्ही आल्या काय काय बोलले तुम्हाला या नानाला विचार नाना तू लागले खोटं बोलते मी सगळं ऐकलं ना. ते म्हणत होतं तू अशी आहे तू तशी आहे तू बाप लय मोठा आहे आमकय धमकय मग माझा बाप मग तिला गेली म्हणते भिकारी तुमच्या बापाने दिलेच काय मग बरोबर आहे ना काय तुमच्या नवरी ते असे बेवडे. कसा चुगलखोर आहे तिचा बघा. नवरा आपल्यापाशी लागला. तिचा हिच्याबद्दल नवरा बोलतो लागला. आणि आपल्या नाही मी हिच्यापाशी तुम्हाला आपल्याबद्दल खरं सांगतोय खोट तिचा नवरा कमीत आहे तिच्या नवऱ्याकडे भरपूर आहे तिच्या नवऱ्याने फ्लॅट घेतलाय तिच्या नवऱ्याने आमक केलाय तिच्या नाव मी असं म्हणलोच नाही पण तुम्हाला सांगितलंय मी तुम्ही म्हणले नाही फ्लॅट घेतला ना मग ऐक आता कुठे फ्लॅट घेतला ना आम्ही घेतलाय ना मग का मी बापाने पैसे दिले मग घेतला मी. बघा बघा तिच्या बापाने तुम्हाला नाही म्हणलं तिच्या बापाने पैसे दिले खोटं बोललो का मी ऊसातले याच्यात पैसे काही? कुठे गेले नानाने काय सांगितलं नानाने काय तुमच्या सांगितलं ज्येष्ठ नवऱ्याला विचारायचं होय तुम्हाला तिला काय विचारता नाना कसलं पलटी खाऊ पलटी करायची मी काय म्हणलो लावून देतो मी काय म्हणलं फ्लॅट घेतला आम्हाला म्हणलं ऊसाचे पैसे गेले तिकडे सगळे मी विचार तुमच्या नवऱ्याला गेलं का नाही आम्ही आमचा विचार नाना निघतो आमच्या घरातून बाहेर बरं मी काय तो माणूस खोटं खरं खोटच बोलतो ते माणूस ना ते माणूस बायाच्या भांडणं लावून देतो घरात येऊन मला काय करायचं बाबा मी शेजारी राहतो म्हणजे काय काय ना काय बघू काय करायचं ते तुझा बाबा तुझ्या घरात ध्यान ठेव हा तुला. तुझा घरात ते ना उलट पालत करीन मी कर बरं, कर बरं, बघू बरं, कर बरं. कर बरं, कर बरं. इकडे चल ये. कर काय बरं. आहे इकडं काय आहे इकडं काय आहे? त्या नानाला बोलावं बाहेर ते. होय, इकडं आमच्या घरात काय गं? काय करती काढू दे घराबाहेर ते नाना सगळ्या गावात बायाच्या भांडणावर हिंडतो ते काय घरी तेच काय ते नानाला. तुम्ही दोघं लोकांचं ऐकून घरात भांडण लोकांचं ऐकून नको ना बोलत जाऊ तुला तेवढं तरी कळतं का नाही? मी माझ्या कानाने ऐकलं तू तुम्ही काय कामाने ऐकलं होय तिकडे घरात तुम्हाला तर मी सांगत काय आहे. गं? बाहेर काढायला लागले का काय आम्हाला घराच्या घरात? हो काय चालली म्हणजे माझ्यात हात लावायचं हात सांगत नाही लावायचं बाई घरात हात नाही लावायचं आता बाहेर तू. करायचं नाही बोलायचं आमच्या घरात येऊन राहते नाही तर आम्हालाच रुबाब करते काय आमचं घर म्हणजे हे सगळं माझ्या नवरा चालवतोय तू नवऱ्याने आम्ही शेतीत राबतो दोघी काय जणी करतोय शेतीत पगार कुठे जातो त्याचा
विचार त्याला बँकेत टाकीतोय आम्ही चालवतो सगळं घर आम्ही कष्ट करतो नाही 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 त्याचा पगार गेलाय त्या फ्लॅट वारी आणि आपण राबतोय इथं आपण चालवतोय दुसऱ्याच्या टाळूवर झालं बोलून काय झालं का बोलून झालं बोलून तुझ्या नवऱ्याला घेऊन तो बिन चल निघायचं वय काय संबंध नाही काय तुम्ही दोघींनी निघायचं आम्ही दोघी हे घर माझा नवरा चालू तुझ्या नवऱ्याने घेऊन ठेवलंय का त्याला विचार म्हणतो पगार कुठं जातो चालली सांगायला मला काय घेऊन देणं विचारायचं तू मग अजिबात छानपणा करायचा नाही घरात बोलवून करायचं नाही लहान आहे लहान सारखी राहा कळलं ना जा तिकडच किती अगोदर आहे गई हायच मी अगोदर जे परतोडी तुम्ही घुबड तोंड्या तिचा खानदान वाढावे ही पण आहे काय तोंड पाकायचे झाले चालले बोलायला लय तू देख ना देवा हायच मी देख ना दिवा मग आता काय करणार अगं काही देखणं बिकणं काही नाही पार्लर मध्ये जाऊन ते ना त्याच्यानी झालं पार्लर मध्ये तुमचे पैसे जात आहे का पार्लर मध्ये मग आमच्या जात आहे आम्हीच कष्ट करतोय करतायत मग तिकडं मला बोलता इथं जायचं मग तू जा ना तू जाते ना काळ करायला मग तूच जा जातेच ना मी म्हणून तेवढी सुंदर दिसते मी जाऊ दे मग काय नाही यांचं बेत पाऊस हे बघ चुकलेला याला नात बायांच्या चुकल्या लावायचं आणि बायांच्या भांडणं लावायला आहे नानाला आणि त्याच्या पाशी तर बसले होते इथं चुकलं करा आम्ही नाही बसलो. बसलो तो काय नाही आगा दारात आपल्या बसलो ते चालतं चालतं सांगितलं तो नवऱ्याने केलेले कारण आम्ही काय केलं माझ्या नवऱ्याने काय कारण केले फ्लॅट घेतला चूप हे घेतलं आम्हाला सगळं नानाने सांगितलं तर माझ्या नवऱ्याच्या कमाईने घेतलं आणि माझ्या बापाने पैसे दिले मग घेते पैसे देणार बापाकडून आम्हाला माहिती तो बाप पैसे देणार आम्ही पाहिला ना तो मोस्ट टायमाला किती श्रीमंत आहे तो मग आहेच ना मग डबल टिबल इकडून न्यायचं आणि तिकडे नाव करायचं आम्हाला माहिती ना काय इकडून काय नेलं इकडूनच लगेच बापाने नेलंय. इकडूनच नेले आम्हाला काय कळत नाही का आमचे नवरे जरी दारू पिते तरी मग डोळे फुटलेत का तुमचे मग आम्हाला दिसतं ना तू काय करते ते वारे वा शानपणा करायचं दोघी सासरवाडीतलं न्यायचं माहेरून आणलेलं करायचं सासरवाडीतून भिकाऱ्या कुठल्या हा तुझे भिकार चल काय बाई डोक्यात लग्न झालं चल चला आता बघू आता नाहीतरी नासकी जोडी आपली लाणी हा चल मंगल आलं डोसून याला नीट चालता येईना काय झालं म्हणजे तुला काय कमी पडेल मला सांग लाज धराव जरा लाज काय झालं म्हणजे घरात सकाळचा तमाशा चालला ना आपण यायचं बाहेर सारे दुनिया पिय करून तमाशा तुला टीव्हीवर पिक्चर बघायचो हा ते तमाशा कमी झालाय घरात चाललाय तुमच्या बडबड नको करू लाडक्या भावाच्या बायकोचं एक मिनिटात देतो काय कमी पडले सांग सांग मला चल उतरली का सकाळची उतरली केला लोकाला तमाशा हा काय केलं मी काय केलं मी हा ढोसून यायची बस काय धरू एक तर नजर नाही पडली माय हा कशी काय लाज वाटते का काही काय लागत काय लागत म्हणजे त्या लहान्याने तिकडं बंगला घेतलाय चांगला मोठे म्हणतो सासऱ्याने पैसे दिले त्याची बायको किती शायनिंग करते महिन्याला पार्लरला जाती आणि आम्ही मरायचं का शेतातले काम करू हा काही लाज वाटते का ढोसून यायचं बायकोला काही लागत नाही खर्चा पाण्याला पैसे नाही द्यायचे काही नाही अरे तुला 1 मिनिटात देतो मी सगळं घाबरू नको हा 1 मिनिटात देतो मला अजिबात जमणार नाही मला एकत्र राहायचं नाही वेगळं निघायचं आता काय हांजा नाही मी अजिबात आज काही करणार नाही आपल्याला आजच्या आज वेगळं निघायचं हे यांचं सगळ्यांचं लहान करू करू मी फिंजाट झाले आता होत नाही माझ्याने आता यांच्या धुणे धुवान भांडे घासा शांत राहा माझी 90 अख्खी उतरली नशच उतरली तू हा मला राहायचं नाही एकत्र मी अजिबात राहणार नाही वेगळं खायचं आपण आपलं मग सगळ्याला ज्याला त्याचे घर आहेत सगळे वेगळं खाते मी ऐकून घ्यायला नाही त्या लहानीचा रुबाब तिला जरा बी अक्कल नाही बोलायची काय नाही भांडण केलं का तू मग भांडणं केलं का म्हणजे भांडणं होणार नाही तर काही एक चांगली राहणार आणि दुसऱ्या दोघींनीच झुरायचं काय कारणाने मी म्हणले होते तुम्ही मला गंठन करा केलं का तुम्ही नाही केलं करून आणतो काय करून आणतो चल जाऊ दे बघू येते जाऊ दे बघू चल मळ्यात जाऊन एवढ्या वाहनाचा याला दारू सोडून काही सुधरत नाही पैसा पाणी आल्याला सगळा त्याला आणायच्या माड्यावर घालितो चल नको बडबड कर चल आता आहे ना येऊ दे यांना बरोबर आहे ना काय रे काय बडबड लावली काय बडबड लावली म्हणजे काय तोंडात बोलती अहो काय चाललंय काय घरात सगळं चाललंय काय चाललंय तुमचं आहे का थोडं तरी लक्ष आणि मग कोण देते लक्ष अहो ती बारकी एवढं आम्हाला बोलती एवढं काय मग अशी माहिती का तुम्हाला काय झालं आज काय झालं
पार भांडण तिने पार धावून धावून आली, पार मारायला लागली, घराच्या बाहेर निघून जा म्हणली. म्हणजे हाणलं बिनलं नाही तिने? आता तेवढंच बाकी राहिले, हाणलं बिनलं नाही ना. मला वाटलं तसं काय झालंय का. काय म्हणायचं बोल. काय म्हणणं आहे काय, मला आहे ना हे आशा आहे ना, ह्याच्यात नाही राहता येणार. राहता नाही ना? मला नाही राहता येणार. आपण आहे ना सेपरेट राहू. सेपरेट राहू? हा. ती नाही जमायचं बा आपल्याचे. का बरं? अरे काय झालं, एवढं काय कारण झालंय मोठं? अहो तुम्ही तर नसतात घरी, तुम्हाला काय कळतं का नाही? आहे का काही घरातलं माहिती तुम्हाला? म्हणून सेपरेट राहायचं काय माहित नाही म्हणून. मला आहे ना खरंच नाही राहायचं. ती पार नुसती येते धावून धावून मारायला, ती कशी राहते बघितलं का? मला पण पैसे पाहिजे पार्लरला जायला. तुला काय एवढे नुसती मिरवत राहते माझ्या पुढं. किती पैसे पाहिजे तुला? 3 मिनिटात देतो बोल. मला पार्लरला जायला 20,000 रुपये पाहिजे. अशी किरकोळ रक्कम फक्त लागते का? 20,000 पार्लरला जायला. मला शॉपिंग पण करायची. तू एक काम कर ना, काय तू 100 दे, यांचा कार्यक्रमच लावतो सगळ्यांचा. तुम्हाला फक्त तेवढंच पाहिजे. 100 दे मी जातो, 100 दे मी जातो. अरे मग तुला काय त्रास होतो यांच्याकडे बघतो ना मग मी. काय उपयोग आहे ढोसून येऊन? काय तुम्हाला सुचतं तरी का तेव्हा? अजून काय सुचलं पाहिजे? तू 100 दे, मला सगळं सुचत आहे. आणि तुम्हाला एक माहितीये का, काय? तो नाना सांगत होता काय सांगत होता? का बारक्यानी फ्लॅट घेतलाय तिथं. अरे काय त्या नानाचं ऐकता? अहो तुम्ही तसलेच आहेत. त्याला सगळ्या गावच्या खबरी असतात, त्याला सगळं माहिती. अरे त्यांनी काय केलं असेल, भडकून दिला असेल तुम्हाला काहीतरी. अवकाशाचं भडकून तिने कबूल केलंय होय माहिती का तुम्हाला? बरं मी एक काम करतो, भावाचा विचार करतो आम्ही जरा. मला पण काय तुम्हाला माहित एकत्र नाही नाही. राहायचं का? मला काही माहिती नाही, सेपरेट राहायचं. मग आम्ही काय करतो, भाऊ भाऊ आहे ना, बसतो हा. मग सांगतो तुम्हाला काय करायचंय ती. आणि लवकर विचारून सांगायचं, आणि लवकर मला डिसिजन पाहिजे. अरे लवकर. मग ती म्हणली होती ना 100 देते. निघता का अरे तुम्ही मला आता? नाही सुचत 100 भेटले ना. वा तिकडे 100. इथं डोक्याला ताप झालाय 100. पार नको नको करून ठेवलंय. मंगळसूत्र बघितले मी, मला ते पाहिजे, ते नाही. 100 काय बाय, माझं वाटोळच झालं. इथं माझ्या वडिलांनी लग्न करून दिलं. कमन रेडिओ चालू केलाय का म्हणून केलंय म्हणजे? तुमच्या त्या 2 वहिनी बघा बरं, मला मारू मारू घेतलं त्यांनी. शर्टाचं बटन तुटले, बसून दे, उठ. बाई म्हणजे मी रडते, तुम्हाला त्याचं काहीच घेणं देणं नाही का? तुम्हाला बायकाला काय काय मग घरात हिचं झालं, तिचं रडायचं, तिचं अहो, रडायचं. आजपर्यंत माझ्या वडिलांनी मला हात उचलला नाही, ह्या दोघींनी माझी केस धरले नाही, एकीने हात पकडून मारलं मला. मला राहायचंच नाही भाऊ इथं, नाही तर मी चालले माझ्या वडिलांकडे सांगून ठेवते. तुम्ही काय भांडण केलं काय घरातल्या घरात? मी नाही केले आहो. हा. ते काय झालं माहिती का, मी कामावरलं मी आले, बर. गेट पैसे येऊन उभे राहिले, ह्या दोघे पहिले चुगड्या करत होते. मग ते आपल्या शेजारचे नाना नाही का, हा. त्यांना सांगते ही अशी करते, ती तशी करते, तिच्या बापाकडून पैसे आणते, तिचा नवरा तिकडे नेतो इकडे नेतो. मला सांग यांना काय घेणं दे नाही का? अरे मग ते मी नानाला काय त्यांना- काम नाही ते? मग मी त्यांना म्हणले का तुम्ही आमच्याबद्दल कशाला असं बोलताय? मग त्यांनी लगेच मला मारायची सुरुवात केलं. अरे तुमच्या बायकांना काय आकला बिकला आहेत का? ते नानाला काही काम नाही, गाव भर बायकाच्या घरी जात, त्या बायका बघून ते गप्पा आणायला जातं. अहो, ते नानाचे बोलले ना, पण खरंच बोलले ना. ह्या दोघींनी त्याच्यापाशी चुगल्या केलं माहिती का तुम्हाला? त्या नानांचं काय सांगते? उलट ते नाना आले म्हणून मला कळलं ह्या दोघींच्या प्रति आपल्या म्हणजे आपल्याविषयी त्यांच्या दोघींच्या मनामध्ये किती विष आहे माहिती का? जाऊ दे, द्यायचं सोडून. आणि मोठ्याला भाऊ पार्लरला जाते, मग यांचं काय जातंय? मग यांना नाही जात येत का? जाते ना त्यांची, ते दे सोडून. मोठ्याला तुझ्यापेक्षा, माझ्यापेक्षा मला मोठ्याला काय? राहायचंच नाही, ते दोघी जणी मला जळते, मला राहायचंच नाही भाई. नाही तुम्ही चालले माझ्या बापाकडं. कळला? जीव द्यायला येतं का? नग नग तुझा बाबा. नग नग म्हणजे मी तुम्हाला आता सांगते, मला राहायचं नाही ह्या दोघींसोबत. नक्की का तुझं? नक्की म्हणजे 100% मला राहायचं नाही. खरंच? खरंच. पक्क? म्हणजे मला तसं भावासोबत बोलायला? सही करून देऊ काय तुम्हाला? नाही नाही, सही नको करू. मला नाही राहायचं, सांगा कोणाला काय सांगायचंय. बरं ठीक आहे, मग बोलतो मोठ्या भावासोबत दोघा बी. बोलतो म्हणजे? आणि ते नाही म्हणले तर मग नाही राहायचं का? नाही काय आला म्हणते तर ते संध्याकाळच्या आधी बोलावं लागन, नाही तर येते टाकून, ते मला देते फेकून कुठतरी नेऊन. मग जा लवकर सांगा त्यांना. आलो. सांगाच बरं का, मला राहायचं नाही, मी तयारी करते तोपर्यंत. हा, तयारी कर, गुंडी लावायची शर्टाला माझे. हे दादा काय करीत होता? काय नाही, जरा टॉयलेटला गेलो. असंच. काय म्हणतो? चल ना घरी. घरी? हा जाऊ. कुठे निघाला तुम्ही दोघं? घरी घरात. घरात नका जाऊ बाबा. का रे? मोकार कुर्दान पेटलं घरात, भांडणं लागली तिघीचे. असं काय झालं एवढं? काय माहिती बाबा, हा गुंडी तुटली, ते बी बसून दिली ना बायको. काय गोंडी तोडली काय? नाही, बायकून नाही तोडली बाबा, आधी तुटली होती. कोणच तुटली होय? हा, म्हणजे बांधण्याचं म्हणतो होय? भांडणं लागली तिघीचे. आधी आम्हाला माहिती सगळं. माहिती सकाळीच कोबाड झाली ती सगळी. सकाळी टाकली, डोक्यातली आखी उतरली माझ्या.
ते फ्लॅटचं बी काहीतरी बडबड करीत होते. जाहीर करेन आपल्याला माहिती ना आपली व्यवहार काय ती म्हणत होत्या पण त्यांना काय आम्ही बोललोच नाही. पण त्यांना काय माहिती ती घालला माहिती म्हणून. ते सगळं झालं आपल्यातल्या आपल्यात, पण व्हायला राहायचं निघायचं हे करायचं ते करायचं चाललंय. व्हायला कशाला राहायचं मला लागले तर आता सगळ्या जणी. अरे पण मी थोरला भाऊ आहे नाही जीवन, तू काय घाबरतो एवढं काय घाबरतो? मी येऊन सांगितलं तुम्हाला, मला कळलं तसं. तू अजिबात काळजी करू नको. टेन्शन नाही घेऊ. टेन्शन घ्यायचं काही कारणच नाही ना. तुला आम्ही म्हणलं की काय गैरविश्वास दाखवला तुझ्यावर. नाही नाही तसं काही विषयच नाही तुमच्या दोघात. एवढं घर पडू नको तू, टेन्शन नाही. ते काय खात्यात एवढ्या ते काय करीत नाहीत. मग काय करायचं आता? मला बी लागण एवढ्या बोलले. माझ्याकडे सगळे मलमपट्टी औषधे दवाई सगळी, नको टेन्शन घेऊ. मी सगळं डोक्यात असतो ना. हे दादा काय डोकं लावायचं करायचं मला? काय डोकं नेमकं लावतो तुम्ही शांत राहिले. काल ना करू पण ते काय नाटक करते बघू ते मला. अरे पण बाबा इथं आम्हाला सांग कळलं ना, नाही, आम्ही एक सांगा ना. म्हणायचो तू मग एक काय म्हणायचा. करायची मी आहे ना. तू तर आहे म्हणा. पण मी असले. अरे ह्यो गडी दीर सोडितो. काय दीड सोडायचं कारण आहे. आता तू किती आम्हाला घाबरला इथं बरोबर. कटून सांगा आपल्याला सगळं. सकाळी माहिती झालंय, आता परत संध्याकाळ झाली आणि ह्यो किती घाबरत बोलतोय. आला फोन एक परत. काम करू, फोन येऊन दे, जाऊन दे. फोन चालूच असते तिचेच फोन आहे तो जाऊन दे मरते. बरं काय करायचं म्हणला? एक आयडिया करू. काय? आता येऊ आपण सकाळी खूप अंडरा चावलं जीन यांचं कोणाचंच म्हणणं नाही का एकत्र राहायचं. बर बरोबर आहे? हो हो हा? त्यांना वाहिलंच चांगलं ती व्हायचं. आयडिया करायची. हा यांना आपण तिघं जाऊ. बरं. यांना डायरेक्ट सांगू भरारी पिशातून. हा ते म्हणले कमवून काय नाही म्हणायचं तुम्हाला आहे ना तुमच्या माहेराला जायचं. माहेराला. हा ज्यांनी आपल्या बायकोची पिशी भरायला बर बर याच्यात नाग नाही हटायचं. काय कारण नाही हटायचं. तू असल्यावर काय सांगशील ते. हा डायरेक्ट पिशा भरल्या का हा तू तुझी बायको तिकडे नेऊन सोड, तू सोड मी सोडतो. आणि ते म्हणले ना मग कसं करायचं हा. म्हणा आम्ही जेव्हा आम्ही तिघं भाऊ वेगळे राहू तेव्हा तुम्हाला घ्यायला येईल. यायला येऊ. आणि त्या जर नाही आले तर मग नाही नाही लय वेळा येते मी. अरे काय घेऊन बसला आमच्या तुझं बघ बघ आमच्या दोघांची होत्या ना अजून. हम्म. पण तुझा भरोसा नाही बरं का बहीण म्हणून. मी नाही तिचा कचका दाखल लगे. अरे पण तो कचका दाखवून काय करतो आम्हाला वाटण बायकन तुला राहावं लागेल नाही असं. नाही तू काळजी नको करू मी आहे. हा? हा, मग काय नाही होईल. बघ हे नाही तर डोकं- परत आमच्या काय नांगूर धरून नाही नको. नाही 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 ही आयडिया एकदम काम करीन. मला हा. अरे मला विश्वास आहे ही दादा. महत्वाची आहे. जर बायका नाही आल्या तर तुम्हाला सांगतोय. अरे कुठल्या बरं, नाही येणार म्हणजे मला- ते आपल्या बायका आहे का कोणाच्या? काय म्हणतो अरे. सकाळपासून त्यांनी आपल्या मागे पाण लावलं ना गा- हे टाकूनच बघू मला त्याच्या गावात. एक सांगा दोघं बी आतापर्यंत गावाला तरी आपला विचार फोडता आलाय का? नाही झाला. ते हाय आणि या बायका फोडणार आहेत काय तेव्हा? हे? नाव- त्यांचं काय आहे त्यांचं चला काय का अशी पिशव्या भरून गावाला सोडून येऊ त्यांच्या. अरे गेलं ही दवाई नाही लागली ना अजून एक आयडिया घाबरू नका मी आहे चल. बरं चल तू या मनाने होती. अय, अरे काय कोंबडे बिंबडे चुरले गेला काय तुमच्या असे कोणी मेलं काय तुमच्या घरात असं कोण झाले? कशाला बळच मारायला लागले आमच्या घरातले कोण? तुम्हाला माहित नाही का आमच्या घरात काय झालं? यांचे तोंडच असे ना काय माहिती झालंय काय हिचं तोंड लय चांगलं आहे नाना. पण झालंय काय इथं सांगतो तोंड चांगलंय म्हणून आम्ही तोंड पाडून बसले. मला तुला मोठी कहाणी ऐकायला मिळाली आता. काय झालं? आता काय म्हणजे खरी खोटी सांगत नाही काय हो खोटं बोलून तिच्या आयला वाला सगळे तुम्ही तिघी मारता बोलायला आमच्या जीवावर काय उठलं ना तुम्ही तिघी मरताल आणि मग मी जर खोटं बोलत तुम्ही तिघी मारताना असं मी म्हणलो पण काय ते सांगा. बघा आम्ही प्रॉब्लेम असा आहे तुमच्या नवऱ्यांनी प्लॅनिंग केलंय काय वायली निघायची नाही हा. आणि तुम्हाला तिघींना मारायला पाठवून द्यायचं काय हो नाही बाई यांचे दोघं नवरे बोलले असेल पण माझा नवरा नाही बोलणार. तो नवरा बी बोललाय तो नवरा बी त्यांच्यातच सामील आहे. म्हणजे एखाद माळीची म्हणीत का काय तिने पण? मग थांबा एक मिनिट सविस्तर सांगा बरं म्हणजे तुमचे नवरे तुम्हाला तिघींना नेऊन घालणार आहेत आणि दुसरं लग्न करणार आहे. तुमची अयो. तयारी असली तर दुसरं बघा. लग्न तर तुम्हाला तिथं आल्यावर कळन ना आता आमच्या मी बेवड्याला खरं कोण द्यायचं बोललो, बाई? खोटं बोललो बेवड्याला हा? 50 अकराच बागायत तर त्यो एका झटक्यात देईन त्याला कोणी बायको डोक्यात लागली काय ती आणि तो नवरा जर तुला वाटलं हिचं काय हिचं काय काय हिचं? नाही नाही तो नवरा तुला वाटतं ना काळ आहे पण ते नाका तोंडात कसं आहे माहिती एका मिनिटात पोरगी देईन त्याला बी कोणी आणि याचा तर विचारत नको हिरोची पोरगी कोण बरं बघा तुमचं तुम्ही सांगायचं काय मग जाऊ मी बरं आता अजून एकदा ठिणगी टाकली जा आता तुम्ही. नाही तुम्ही मरायला लागले कोणतरी गेलंय घरात असं बसले पण नाना म्हणतोय ते खरं आहे का? बरं तुम्हाला दिसेल ना पाच अगं बाई मिनिटात आलं नाना तुम्हाला तर मला काय भरोसा ते नाही. बी चाललो बाबा. हे 100% नाना पळून गेला म्हणजे काय? हा नाना नुसतं भांडणं लावायला. नाही नाही नाना खोटं बोलत नाही. नाही बोलत. दरवाजे धरून बसल्या काय सगळे काय झालं? काय झालं? कुठं होते तुम्ही तिघं पण सोबतच आले? आमच्या मागे काम आहेत असे बस आम्हाला टाइम आहेत का काय? आता काम दादा सांग रे आमची म्हणून बसलोय आम्ही. बॅग भर कशाला? भर तर कर तू. कशाला ते सांगा नकाला शहाणपणा करू. ए, तू बी भर बॅग. हा? बरं बॅग तू बी भर. का बरं कुठं जायचं? अरे तुम्ही लय टेन्शन मध्ये सध्या तुम्हाला माहेर नेऊन 4-8 दिवस राहते. माहेराला नाही सोडायचं आम्हाला सांगा आधी वेगळं राहायचं त्यात काय झालं? अरे मग तीच चाललंय ना नियोजन आता सध्या काय करा मी तुम्ही काय सांगितलं ती सांगून टाका. हा एक काम करू बरं का हा. दादाच काय म्हणणं आहे म्हणजे दादाचं म्हणण्यापेक्षा सगळ्यांचं आहे आमचं. आमच्या तिघांचं बी तुम्ही ना सध्या 4-8 दिवस माहेराला जाऊन राहा
बरं का आणि आम्ही तिघं वायला निघालो की मग तुम्हाला न्यायला येतो. तिघ वाहिले आणि तुम्ही वायली निघालो आम्हाला माहेरचा वायली निघा संबंध काय तो सांगा पहिलं. काय होतं आम्हाला बाया असताना वाटण्या करायच्या नाही ते. का बरं करायचं काय नाही? होतं बाया मध्ये बोलल्या ना भावात मारामाऱ्या होत्या. नाही आम्हाला काय नाही करायचं मला. वहिनी तू एक ऐक, तू शाने हाताने तू पहिली चालू कर, तू वहिनीच्या माग तू निघ आणि ही बघ तू बी मी नेऊन घालतो. माझा काही संबंध जायचा नाही मी जाणार नाही, ही जाणार नाही, ती जाणार नाही. तिघी काय सोडीत काय तोवर व्हायला होणार नाही. सांगा ज्यादा काय डोक्याची नाही, म्हणजे नाही, तुम्ही ए दादा कर सुरुवात तू चल. मी जाणार, मी सांगते. काय झालं मला सांग बरं पहिले तुम्ही. नाही काय आले पर्सनल व्यवहार आहे आमचा. हा मी ऐकलं तुमचं पर्सनल व्यवहार. काय ऐकलं 3 बायका नेऊन घालायच्या, तिघाला 3 करायचे. असं तुम्ही दुसरं लग्न तुम्ही करणार दुसरं लग्न करणार आहे का? तुमचं तोंड आहे का? केस सारे ढवळे वाले चालला दुसरी बायको करायला. आणि तुम्ही वायली थांबा, तुम्ही वायली अरे का तुम्हाला व्हायला लागत आहे ना. तिथे थांबा, तुम्ही वायली काय निघणार? ह्या दोघे पटत नाही यांच्या दोघी तुला सोबत. काय माहिती का? काय तो नवरा तुला वाटतं तो नवऱ्याने फ्लॅट घेतला, तो नवऱ्याने जागा घेतली, तो नवऱ्याने पैसे बँकेत टाकले, हे दोघांना माहिती नाही तर? सगळं माहिती आहे सगळं. त्याच्या हातात जरी असलं तर सगळं रिमोट कंट्रोल यांच्याकडे आहे. ना. तुमचं मीठ जरी संपलं ना तरी तो दादाला मला विचार. तुम्हाला माहिती का बँकेत किती पैसे आहेत? मी सांगू का मी? आता कशाला बाद झालं ना आमच्या घरात 7 बारा सांगत बसतो तू ना 80 लाख रुपये दोघांच्या नावावर आहेत आणि ते बी तुझ्याच नवऱ्याने टाकले. आणि तो फ्लॅट घेतलाय ना तो बी तिघांच्या नावावर आहे, एकाच्या नाही. आणि कशाला कुत्रेवानी भांडण आणि फ्लॅटला बाई पप्पांनी पैसे दिले होते त्याचं काय? बाप्पांनी नाही दिले, ती खोटं सांगितलंय मी यांना. नाही ते आतापर्यंत तुमच्या घरात मला एक सांग 80 लाख रुपये आमच्या नाव आहेत मला फ्लॅटला काय पापाच्या तुझ्या गरज आहे पैशाची? तो बापांनी नाही दिले, कोण नाही. चिल्लर भांडण झाले सोनं माहिती का बँकेत किती? तुमच्या जरी गळ्यात नसेल ना सोन्याचे बिस्किट आहेत, बिस्किट. बाई मला तर सांगितलंच मग आता तुम्ही एक काम करा, एकमेकी झिंजा धरू भांडणं करा आणि त्यांचं काय अडचण याला नेऊन घाला. नेऊन घाल. 1 नंबरला पडवायात ह्या तिघींना नेऊन घाला. मग आता म्हणे हाना याला हाना तुम्ही शपथ. नानाचं एवढंच काम आहे का दुसऱ्याच्या घरात भांडण लावायचं? ए, दादा यांच्या काय अंगाला हात लावाय नको काय नको. तुम्हाला सांगितलं होतं ना, नानामुळं घरात भांडण करू नका. येतोच ना आम्ही. हिला बी सांगितलं होतं त्या नानीला. काय सांगितलं? तुम्ही दोघं तुम्ही दोघी बोल ऐकते नानांचं. करू नका तुम्ही बॅगा भरत जावा. मी जात नसते बाई, मी सांगते, मला माहित नाही. मला नाही जायचं पुढं. येतो नाही आला तो. मलाही नाही बाई जायचं बस. म्हशीवानीच बसलं तर दारात आम्ही नाही जाणार. का म्हणून जायचं अरे आम्ही? यांची काय जायची दान आहे यांची जायची आता. आम्ही नाही जात. अरे ह्यांना काय वाटलं माहिती का दादा? फ्लॅट घेतलाय हे जेव्हा आपण पैसे दिले तर आपल्याकडे काहीच नाही, तुमच्या दोघांकडे काय नाही असं वाटत होतं हिला. अरे त्यावेळेस मी फक्त गावातल्या 4 लोकांसाठी नाव केलं, म्हणलं तुझी सासरवडी जर तगडी तिकडून आणली म्हणून सांग भाव केलं तर हिने भाऊ भाटा काय केलाय माय बापन दिली. मग दादा नाही का माझ्या बापाकडे काही? अरे माझ्या भावानी जर मदत केली नसती ना आज मला काहीच भेटलं नसतं. माहिती का तुला? माहिती का किती कष्ट करते ते? अरे मोटर जाळली कॅनलचे तर त्यावेळेस याला मी 4 रुपये दिले तुझ्या बापाला द्यायला. त्या फक्त आम्हाला तिघांना माहिती. तिघींना माहिती का? तुम्ही म्हणता ना आम्ही दोघं पितो, त्या पिण्याला सुद्धा हे पैसे देतो. किती गेल्यात कोणाकडे? दादाकडे मांडलेलं असतं, माझ्याकडे मांडलेलं असतंय. रुपयाचा हिशोब प्रत्येक तिघांकडे बी. नुसते म्हणे आलं पिऊन आलं 90 डोस एवढंच जमलं. यांना काय जाते घरात बसून दारात किरकिर करायला, भांडणं करायला. मी तर अजिबात भांडणं करीत नाही बरं का. यांचं जाऊ दे माझी तिकडे चल एक हाणून येऊ. काय कमी सीन झाला काय सकाळपासून? दारू उठतं का दांडा काढू? नाही तशा नाही उठणार त्या. अरे उठणार आहे. चल नाही तर काय सर तुमच्यामुळेच होतं ताई सगळं. आमच्यामुळं नाही, हे शेजाऱ्या पाजाऱ्याचं ऐकून.